एकत्र मोर्चा होणार आहे असं कळतंय, तर दुसरीकडे आपण पाहतोय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत। ठाकरे सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंची भेट घेतली आहे। दादरमधील एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली आणि यामुळे आता चर्चांना उधाण आले। एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेबाबत युतीच्या चर्चा सुरू आहे आणि अशात ही भेट झाली आहे म्हणून अत्यंत महत्त्वाचं म्हणून याकडे पाहिलं जात आहे। यावेळी मनसेच्या मोर्चाबाबत संदीप देशपांडेंना विचारलं असता कुणाचा बाप आमचा मोर्चा अडवू शकत नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला। मार्ग आणि वेळ मला असं वाटतं ते ठरायला अजून वेळ आहे। आपल्याला लोकांना कशा पद्धतीने आव्हान करायचं आहे, लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोहोचवणं महत्त्वाचं आहे। ते कशा पद्धतीने पोहोचवायचं आहे, विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत, कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा करतोय। कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही। मराठी कृती समितीने 7 तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलं, त्याला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला। काल राज ठाकरे साहेबांनी सुद्धा अशी अनाउन्समेंट केली की आम्ही 6 तारखेला मोर्चा काढणार। मग विषय जर एक असेल तर 2 मोर्चे का, असं दोन्ही नेत्यांना वाटलं आणि त्यानंतर वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि आज मग संजय राऊत साहेबांनी सकाळी ट्विट केलं की एकच मोर्चा निघेल, तो 5 तारखेला निघेल। त्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू, मनसे सहभागी असेल आणि सर्वात महत्त्वाचा मराठी माणूस सहभागी असेल आणि म्हणून त्या मोर्चाचं नियोजन कसं असेल, काय असेल, म्हणून माझ्या आणि संदीपजींचं अनेक वेळा प्रत्येक वेळी कॅमेऱ्यासमोर नाही असं सुद्धा आमचं कधी ना कधी बोलणं होत असतं, कधीतरी भेट होत असते। आज आम्ही ठरवलं आज आपण भेटूया। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।